एक स्त्री बसलेली. तिच्या मांडीवर याचा नातू झोपलेला. दुसऱ्या मांडीवर डोकं ठेवून त्याची नात झोपलेली. आणि ती लोरी म्हणते, चंदनिया लुक जाना रे पल भर में. ती बाई झोलती अशी. ओम नमः शिवाय. मित्रांनो, आज आपल्या भयगतेचं नाव आहे बाळातीन. ही भयगता इतकी भयानक आहे, इतकी क्रूर आहे आणि इतकी विचित्र आहे. जर तुम्ही एकले बघत असाल ना तर बघू नका, आत्ताच व्हिडिओ थांबवा आणि नंतर कधीतरी कोणीतरी सोबत असताना व्हिडिओ बघा, कारण की फार भयानक कथा आहे. आणि जर तुम्ही रात्रीला बघत असाल तर तरी पण बघू नका. तुम्ही अशा टायमाला बघा ज्या टायमाला आजूबाजूला काही लोक असतील, तुम्हाला भीती वाटत नसेल आणि कथा ऐकताना तुम्ही इमॅजिनेशन ना थोडं कमी करा. तुम्ही कथा ऐकायले अशा प्रकारचं इमॅजिनेशन करून चला. आणि तुम्ही जर एकदम डीपमधून, मनामधून आणि डोक्यामधून जर या कथेला मी सांगतो तसं जर इमॅजिनेशन केलं तर मी त्याचा जबाबदार नाही आहे जर तुम्हाला भीती वगैरे वाटली तर, कारण की आहे जेवढी भयानक कथा. आता बाळातीन हे नाव ऐकलं ना की तुम्हाला लक्षात आलं असेल की बाबा एक अशी बाई आहे ज्या बाईला नवीन नवीन लेकरू झालेलं आहे आणि तिच्याबद्दल कथा आहे. पण या कथेमध्ये, आणि मी खरं सांगू का तुम्हाला, ही जी कथा आहे ना बाळातीन नावाची, तुम्हाला अनेको जाग्यावर भेटलेल्या असतील या प्रकारच्या कथा, पण माझी जी कथा आहे ना ही फार डिफरंट आहे. आणि प्लीज तुम्हाला एक विनंती आहे, जर तुम्हाला ही कथा आवडली आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की बाबा थोडाफार मला सपोर्ट करावा, तर प्लीज यार माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी जी ही कथा आहे ही तुम्ही शेअर करू शकता. कारण मी बनवतो आहे तुमच्यासाठी, तुमचं मनोरंजन करण्यासाठी. आणि जर तुम्हाला हिंदीमध्ये ऐकण्याची इच्छा असेल तर मी एक नवीन चॅनल ओपन केलेलं आहे. त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतो आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा त्या यूट्यूब चॅनलची लिंक मी कॉपी करून ठेवतो आणि पिन करून ठेवतो. तुम्ही तिथंसुद्धा व्हिजिट करू शकता. हां, माझी हिंदी थोडीशी मोडकी आहे, पण जे होईल ते होईल. माझ्या मोडक्या तोडक्या हिंदीमध्ये सुद्धा मी सांगण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून थोडंसं हसू येईल, मनोरंजन होईल आणि काही गोष्टी अशा असतील की मजा येईल त्याच्यामध्ये. भीती कमी वाटेल तिकडं, पण ऐकायला कथा मजा येईल असं मला वाटतं, कारण की माझी हिंदी फारच विचित्र आहे, बोलता येत नाही तेवढं. तर चला चालू करूयात. एक छोटंसं गाव असतं. त्या गावामधली जी लोकसंख्या असते ती थोडीशी मिडियम असते. 500 ते 400 लोकसंख्या असते. आणि ते गाव असं नाही की फार गरीब आहे, नाही, गाव मिडल क्लास होतं. त्या गावामधला एकही माणूस गरीब नव्हता आणि एकही माणूस श्रीमंत नव्हता. प्रत्येकाचं घर चांगलं होतं, प्रत्येकाचे परिवार चांगले होते, प्रत्येकजण त्या गावामध्ये सुखाने राहत होता. त्या गावामध्ये एक फॅमिली होती आणि त्या फॅमिलीमध्ये एक मुलगी जन्म घेते. त्यावेळेस त्या फॅमिलीमध्ये जितके पण मेंबर्स होते ते सगळ्यांना दुःख झालं की बाबा मुलीने जन्म घेतला आहे, आता काय होणार, डोक्याला ताप येणार, कसं होणार, लग्न कोणासोबत लावून द्यायचं आहे, हिच्यासोबत लग्न कोण करणार. आणि ठीक आहे, लग्न केलं तर ठीक आहे, पण लग्नामध्ये खर्चा किती येणार, त्या मुलाला हुंडा किती द्यावा लागणार, असं डोक्याला टेन्शन त्या फॅमिलीला येऊ लागलं. आता तुम्ही म्हणसाल की आत्ताच्या काळामध्ये तर अशी परिस्थिती नाही आहे, आताच्या काळामध्ये तर मुलांना मुली भेटतसुद्धा नाही आहेत. तर मग मी असं का म्हणतो आहे, कारण की ही गोष्ट आताच्या काळाची नाही आहे, काही काळा अगोदरची गोष्ट आहे. तर एक परिवारामध्ये एक मुलगी जन्म घेते आणि त्या परिवारामध्ये ती जी मुलगी आहे ती सुरुवातीला जन्म घेतलेली मुलगी होती. की त्या परिवारामध्ये जे मुलगा होता त्याचं लग्न झालं होतं आणि त्या पूर्ण परिवारामध्ये त्याचं लग्न पहिल्यांदा झालं होतं. म्हणजे जे मोठं लग्न असतं ना, मोठ्या मुलाचं लग्न, ते तो मुलगा होता. आणि त्या परिवारामध्ये कित्येक दिवसाच्या नंतर, कित्येक वर्षाच्या नंतर ते एक पहिलं लग्न होतं आणि त्या मुलामध्ये जन्म घेणारी ती एक पहिली मुलगी होती. त्यामुळं फार परिवार खुश होता की दिवस राहिलेत, पहिलं मूल येणार. आणि सगळ्यांची आशा अशी होती की या मुलीला मुलगाच होणार म्हणून. पण आशा मोडली, त्या मुलीला मुलगी झाली. मुलगी फार सुंदर होती, दिसायला देखणी होती आणि मनमोहक होती. पण काय अर्थ आहे,
जुन्या काळामध्ये तुम्हाला माहिती असेल मुलीला जास्त महत्त्व नव्हतं. लोकांना माहिती होतं मुलीला महत्त्व नाही आहे, मुलीचं लग्न करायचं अवघड आहे, आणि मुलगी जर जराशी सुद्धा डावी असली तर मग तर फारच अवघड. तशा प्रकारे त्याचा परिवार खुश नव्हता. त्यांना मुलगी हवी नको होती, आणि सगळेजण ना त्या बाईला, त्या स्त्रीला टॉर्चर करायला लागले की तुला मुलाला जन्म देता आला नाही का, तू मुलीलाच का जन्म दिला आहेस, हे काय बरोबर नाही आहे, हेच सगळा तुझ्यातच गुन्हा आहे. आता जुने लोक, त्यांना काय माहीत नेमका प्रॉब्लेम असतो कशामध्ये. तर तशा प्रकारे त्या महिलेला टॉर्चर देत राहिले. जे बाळातपणामध्ये जे सुख महिलेला भेटायला पाहिजे, ज्या महिलेसोबत चांगल्या पद्धतीनं वागायला पाहिजे, त्या महिलेला अनेक गोष्टी अशा असतात की त्या लक्ष द्याव्या लागतात जेणेकरून त्या महिलेला त्रास होऊ नये. तसं काहीच त्या महिलेकडे लक्ष कोणी देत नव्हतं. आता घर चांगलं होतं, पैसा होता, सगळं काय होतं, पण त्या महिलेला कुणीही असं ट्रीट करत नव्हतं की ती बाळातीन झाली आहे म्हणून, तिची तब्येत नाजूक आहे म्हणून. अजिबात कुणीच तिच्यासोबत तसं चांगलं ट्रीट करत नव्हतं. इथपर्यंत की तिचे स्वतःचे आईवडीलसुद्धा तिच्यासोबत असं वागत नव्हते. मग त्यांच्या घरामध्ये एक महिला काम करण्यासाठी येत होती. तर ती जी महिला आहे, ती महिला त्या मुलीला चांगलं बोलत होती. आता नोकराणी बाई तिला काय फारसा जास्त चांगलं तिच्यासोबत राहता येत नव्हतं, मालकासमोर तर तिला बोलताही येत नव्हतं. पण जर कोणी नसेल तर ती महिला तिच्यासोबत चांगलं राहायची, चांगलं वागायची, तिला चांगलं बोलायची, आणि तिला ती धीर द्यायची. बघ, आज नाही उद्या ना सगळं सुरळीत होईलच. तुझ्या घरच्यांना तुला मुलगी झालेली आवडत नाही ना, तर राग किती दिवस राहणार आहे? 1 वर्ष राहील, 2 वर्ष राहील, पण त्याच्यानंतर हा राग पूर्णपणे शांत होईलच. तू नको टेन्शन घेऊ, तू खुश राहा. आणि मला माहिती आहे तुला दुसऱ्या वेळेस ना मुलगा होणार म्हणजे होणारच. आता त्या मुलीला ना एक प्रश्न पडलेला होता, आणि तो प्रश्न असा की काही लोक म्हणायचे जर एखाद्या मुलीला मुलीच होत असतील तर तिच्या मुलीलासुद्धा मुलीच होतील, मुलं होणारच नाही आहेत. तसं या मुलीच्या आईला 3 ते 4 नुसत्या मुलीच होत्या, एकही मुलगा झालेला नव्हता. तर ती एक भीती ना या मुलीच्या मनामध्ये नेहमी असायची की मला पहिली मुलगीच झाली आहे. आता मुलगी होईपर्यंत तर नव्हती, पण मुलगी झाल्याच्या नंतर हिला कन्फर्म झालं की हां, आता मला इथून समोर मुलीच होणार आहेत. आणि जेव्हा मला मुली झाल्या ना तेव्हा मला हे सगळं टॉर्चर सहन करावं लागणार आहे. आणि ती बाई जी नोकराणी म्हणून त्यांच्या घरामध्ये काम करते, ते तिला म्हणते की तू टेन्शन घेऊ नको, तुला समोर चालून मुलगाच होईल. मग ती काय तिला जास्त बोलत नाही की बाबा अशी प्रॉब्लेम आहे ना, असं आहे म्हणून. ती गप्प राहते, ती ऐकते. असं चांगलंच मग 8 ते 12 दिवस चालतं, 15 दिवस चालतं, आणि 1.25 महिना चालतो. ते जे पूजा वगैरे असते ती पूजा होईपर्यंत चालते. ते झाल्याच्या नंतर ती मुलीला ना राहावलं नाही. ती मुलगी त्या महिलेला म्हणली की काय हो काकू, तुम्ही मला असं बोलतायत, पण असं होणं शक्य आहे का? कारण माझ्या आईला आम्ही 4 बहिणीच आहोत. माझी जी मोठी बहीण आहे तिलाही 2 मुलीच आहेत. माझ्यापेक्षा एक लहान बहीण आहे, तिलाही 1 मुलगी आहे, आणि जी छोटी आहे तिचं तर लग्न झालेलंच नाही आहे, आणि मलाही एकच मुलगी झाली. असं काहीच नाही झालं आहे आमच्या 4ही बहिणीमध्ये, आमच्या 3ही बहिणीमध्ये, की आमच्या 3ही बहिणीला मुलगा व्हाईल म्हणून. मुलगा झालाच नाही, मुलीच झाल्यात, आणि माझ्या आईलाही मुलीच झाल्यात. आणि काही लोक असे म्हणतात की जर एखाद्या मुलीला मुलीच होत असतील तर तिच्या मुलीला देखील मुलीच होतात. तर तुम्ही असं कोणत्या विश्वासावर म्हणता की मला समोर चालून मुलगा होईल म्हणून? मग तिची नोकराणी आहे ती थोडीशी शांत बसते, आणि नंतर तिला म्हणते की बघ, कसं असतं ना, इच्छा असेल ना तर होते. आता ती मुलगी म्हणते इच्छा असून काय फायदा आहे? माझी इच्छा तर यावेळीसुद्धा होती की मुलगा व्हावा म्हणून, पण झाली काय? मुलगी. आता ही किती जरी सुंदर असली तरी पण मी काय करू? माझ्या घरचे ॲक्सेप्ट करत नाही आहेत. माझ्या घरचे माझ्याकडे तिरस्काराच्या नजरेनं बघत आहेत. त्यांना असं वाटतं की मी आता मुलीच देणार आहे. त्यासाठी मी काय करू? मला अशी खात्री तरी पटली पाहिजे ना की मला आता समोर चालून मुलगाच होणार आहे म्हणून. तर तिच्यासोबत जी नोकराणी होती, तिच्यासोबत जीव लावणारी, ती तिला म्हणते की आहे, खात्री पटू शकते, पण तुला ना एक उपाय करावा लागेल. एक क्रिया आहे, ती क्रिया करावी लागेल तब्बल 5 दिवस. आणि जर तू क्रिया 5 दिवस केलीस तर तुला 100% समोरच्या वेळेस मुलगाच होईल. आता असं म्हणल्याच्यानंतर ती मुलगी म्हणली की कोणती क्रिया आहे? तुम्ही सांगा, मी करते. ती बाई म्हणली की नाही बाई, मी नाही सांगू शकत तुला ती क्रिया.
तू करणार नाहीस, तुझ्यात एवढी हिंमत नाही आहे. आणि ती क्रिया करणं काय असंच मजाक थोडी नाही, भयंकर क्रिया आहे. आता तिची मुलगी होती, त्या मुलीचं नाव नंदा असं होतं आणि जी ती बाई सांगणार होती तिचं नाव सांगणं गरजेचं नाही आहे, कारण की तिचा रोल काय फारसा नव्हता, तिचा रोल एवढाच होता. तर ही म्हणते की नाही तुम्ही मला सांगा काय करायचं ते, मी 100% करेन. मग ती जी बाई आहे त्या मुलीला म्हणते की बघ, एक तांत्रिक आहे, त्या तांत्रिकाकडे जाऊन आपण हा विषय मांडू शकतो. कारण त्या तांत्रिकाने आत्तापर्यंत 20 ते 25 बायांचा हा विषय सॉल्व केलेला आहे. कारण की त्यांना मुली पाहिजेत नव्हत्या, तर त्या तांत्रिकाने ऐन टायमावर त्यांच्या गर्भामधलं जे काय आहे ना ते बदललं आणि मुलामध्ये परिवर्तित केले. आता ते सगळ्या खुश आहेत. जर तुला समोरचा मुलगा पाहिजे असेल तर तू माझ्यासोबत तांत्रिकापाशी चाल, आपण त्याला विचारू काय करायचं आहे आणि काय नाही म्हणून. मग तो जसं सांगेल तसं आपण करूयात. मग ही मुलगी म्हणते की हां आपण जाऊयात. तरी ती बाई या मुलीला म्हणते की बघ, विचार कर, चांगल्या पद्धतीने विचार कर, टाईम घे, 1-2 दिवस थांब आणि नंतर ही क्रिया कर. आणि ही क्रिया करता करता जर तुला कोणी बघितलं, तुला कोणी अडवलं, तुझी क्रिया जर थांबली तर तुझा जीव जाऊ शकतो. बघ, इथपर्यंत की तुझ्या लेकीचा सुद्धा जीव जाऊ शकतो. तुला काय करायचं आहे हे चांगला विचार कर. आणि ती बाई तिथून निघून जाते कामधंदे करून. मग 2-3 दिवस होतात. 2-3 दिवस हिच्या डोक्यामधून, या नंदाच्या डोक्यामधून त्या गोष्टी जातच नाहीत. आता जातील पण कशा ना, घरामधले सगळे लोक जर एकाच गोष्टीला घेऊन त्रास देत असतील आणि ती जर गोष्ट सॉल्व्ह होत असेल ना, तर घरामधली जी स्त्री आहे ती गोष्ट करायला तयार होते. त्या स्त्रीला वाटते की बाबा माझा परिवार खुश राहायला पाहिजे, माझ्यासोबत चांगले राहायला पाहिजे, माझ्यासोबत त्यांनी चांगला संसार करायला पाहिजे. आता ज्याच्या तोंडाकडे बघून ती स्त्री त्या घरामध्ये राहते, तोच जर व्यवस्थितशीर बोलत नसेल तर मग त्या स्त्रीला तिथं करमल तरी कसं. तसं या नंदाचं झालं. हिनं 2-3 दिवस विचार केला. 2-3 दिवस विचार जितका केला ना तेवढ्या त्या विचारामध्ये हिचं होच होतं, आता करायचंच. मग 2-3 दिवसाच्या नंतर ही नंदा त्या नोकराणीला म्हणते की काकू आपण उद्या जाऊयात, मी पक्का विचार केला आहे, मी ती क्रिया करणार जे काय असेल ती. मग ती काकू आणि नंदा ह्या दोघीजणी त्या तांत्रिकाकडे जातात, त्याला सगळी अडचण सांगतात. मग तांत्रिक त्या नंदाला म्हणतो की बघ, एक उपाय आहे आणि तो उपाय ना फार अवघड आहे, जर तू करू शकशील तर. आणि तो जर उपाय तू 5 दिवस केलास ना तर मी 100% गॅरंटी देऊन सांगू शकतो की तुला मूल होणार म्हणजे होणारच. आणि तुला मूलच होणार, मुलगाच होणार, मुलगी होणार नाही आहे. आणि जर मुलगी झाली तर तिला मी सांभाळणार, बघ इतकी गॅरंटी मी तुला देतो. आता ती जे नंदा आहे ती म्हणले की बाबा तुम्ही म्हणसाल तसं मी करायला तयार आहे, पण नेमकं मी करू काय. तो बाबा म्हणला की बघ, आता तू बाळातीन झालेली आहेस, महिनाभर झालेला आहे तुला, तुझं शरीर पूर्णपणे ओलं आहे. तुला काय करावं लागेल, नवऱ्यासोबत तुला संबंध करावे लागतील आणि तिच्यासोबत झाले की एखादा असा पुरुष शोधावा लागेल की ज्याच्यासोबत तुला संबंध बनवता येतील. म्हणजे की एकदाच बनवायचे, अनोळखी पुरुषासोबत ज्याच्यासोबत तुझं काहीच घेणं देणं नाही आहे. एकदा बनवायचे आणि त्याला सोडून द्यायचं. आणि हे 2 कामं झाल्याच्या नंतर तुला प्रत्येक अमावस्येला रात्री 12 वाजता एक पूजा करावी लागेल. एक नारळ घ्यायचं, त्याला लाल कपड्यामध्ये बांधायचं, हळद कुंकू घ्यायचं, तांदूळ घ्यायचे आणि ते घेऊन तुझ्या घरासमोर जो छोटासा आड आहे त्या आडाला पूजायचं रात्री 12 वाजता. आणि ही क्रिया सलग 4 दिवस करायची. आणि 5व्या दिवशी, त्या दिवशी मात्र तू नारळ घ्यायचं नाही आहेस. त्या दिवशी एक बोकड आणायचं, छोटंसं बोकड्याचं पिल्लू असतं ना, बकरीचं पिल्लू. जास्त काय मोठं बोकड आणायचं नाही, कारण की त्याचा जीव घेणं फार अवघड जातो. तर बकरीचं पिल्लू आणायचं छोटंसं, पण तो बोकड असला पाहिजे. त्याला आणायचं आणि त्या नारळाच्या जाग्यावर त्याला न्यायचं, त्याची पूजा करायची, त्याचं नरडं कापायचं आणि त्याच्या नरड्यामधून जे पण रक्त बाहेर येणार आहे ते रक्त एका वाटीमध्ये घ्यायचं. त्या वाटीमधलं अर्ध्याच्या वर रक्त तू प्यायचं आणि त्याच्यामध्ये जरासं जे रक्त राहिलेलं आहे ते रक्त तुला तुझ्या मुलीला पाजायचं. आणि त्या रक्तामधले फक्त 2 थेंब तुझ्या नवऱ्याला पाजायचे. ही तुझी लास्टची पूजा. आणि लक्षात ठेव, हे रात्री फक्त 12 वाजता करायचं.
आणि जर तुला कोणी बघितलं, तुला कोणी अडवलं आणि ही जर पूजा थांबली तर याद रख, तुझा जीव जाऊ शकतो, नाही तर तुझ्या मुलीचाही जीव जाऊ शकतो. कारण की ही पूजा फार भयानक आहे. आणि असंही जर तू रात्री 12 वाजता पूजा करताना आढळलीच कोणाला तर लोक थांबणार नाहीत. लोकांना कळेल की ही हडळ आहे, ही जादूटोणा करणारी बाई आहे, करणारी बाई आहे, सरळ तुला जाळून टाकतील. ही तुझी जिम्मेदारी. आणि जरी तुला तसं काही केलं नाही तर माझं नाव येता कामा नये. ही महिला थोडासा विचार करते आणि हो म्हणते, मी करायला तयार आहे. तर ही महिला आपल्या घरी येते. घरी आल्याच्यानंतर खूप विचार करते. नंदा खूप विचार करते, काय करावं काय नाही, काय करावं काय नाही. पण ती जे प्रॉब्लेम आहे ना, ती प्रॉब्लेम हिच्या डोक्यामध्ये इतकी जास्त घुमत होती की हिला ती हो आणि करावंच असं वाटत होतं. किती जरी मन नाही नाही म्हणलं ना तर तिचं असं डोकं म्हणायचं की नाही नाही करूच याच, काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये. रात्री 12चा तर टाईम आहे. एरी पण रात्री 9 वाजले की सगळेजण झोपी जातात. आणि राहिला संबंध बनवायचा प्रश्न, एक तर नवराचा आहे आणि एक बघू करू काहीतरी. मग हिने सुरुवातीला पाऊल उचललं. नवऱ्यासोबत तिने संबंध बनवला, नवऱ्यानेही बनवला. आणि दुसऱ्या दिवशी तिने शेतामध्ये जाऊन शेतामध्ये काम करणाऱ्या गड्याशी संबंध बनवला, त्यानेही बनवला. आणि ही आपल्या घराकडं आली. आता पहिली अमावस्या आली. पहिल्या अमावस्येला जसं महाराजाने सांगितलं, नारळ घ्यायचं, लाल कपड्यामध्ये बांधायचं, बाहेर जायचं, जे घरासमोर छोटासा आड आहे त्याला पूजा करायची आणि तिथं ते नारळ फोडायचं. आणि ते नारळ फोडायचं कसं, लाल कपड्यामध्ये बांधलेलंच राहू द्यायचं, त्याच्यावर हळद कुंकू लावायचा, तांदूळ वाहायचे. एक मंत्र सांगितलेला होता, त्या मंत्राचा उच्चार 15 वेळेस करायचा. आणि 15 वेळेस झाल्याच्या नंतर ते नारळ दुसऱ्या गोट्याने त्याच्या वर गोटा मारायचा आणि फोडायचं. आणि ते फोडल्याच्या नंतर त्या नारळाला ओपन करायचं. त्या नारळामधले जितके पण नारळाचे तुकडे आहेत ते घ्यायचे आणि त्या विहिरीमध्ये टाकून द्यायचे, सगळे टोटल. आणि ते नारळ बांधून एकाच ठिकाणावर नेऊन ठेवायचं, जोपर्यंत 4 नारळ होणार नाहीत आणि 5वं त्या बोकड्याचं मुंडकं त्या नारळाच्या जागेवर जाणार नाही. आणि ज्यावेळेस ते 5ही एकत्र येतील त्यावेळेस ते उचलायचं आणि नदीमध्ये नेऊन फेकून द्यायचं. अशा प्रकारची एक क्रिया होती. तर पहिल्या अमावस्येला ती उठली आणि जे काही त्या तांत्रिकानं सांगितलं होतं सेम तशाच प्रकारे तिनं केलं. पहिली अमावस्या गेली, दुसऱ्या अमावस्येला उठली तेव्हाही तिनं तसंच केलं आणि गेलं. असं सलग 3 अमावस्या गेले. पण 4थ्या अमावस्येला तिचा पाठलाग करत तिची सासू उठली. कारण की दुसऱ्या अमावस्येपासून तिच्या सासूच्या कानावर मंत्र वाचण्याचे आवाज येत होते, छोट्या बाळाचे रडण्याचे आवाज येत होते. आणि हे तिच्या सासूला कळत होतं, पण तिच्या सासूची हिंमत झाली नाही. पण दुसऱ्या वेळेसपासून तिच्या सासूनं थोडं लक्ष दिलं तर हिची सून घरामध्ये दिसली रात्री 12 वाजता. त्यावेळी त्याच्या सासूच्या मनात थोडासा डाऊट आला आणि थोडंसं म्हणजे काळू म्हटलं की नेमका हा प्रकार चाललाय काय. तर 4थ्या वेळेस ती जे नंदा आहे ती आपल्या पलंगावरून उठली, नारळ घेतलं, लाल कपड्यामध्ये बांधलं, तांदूळ घेतले, कुंकू घेतलं, हळद घेतली आणि आपल्या देवपाटापासून म्हणजे जे काय सामान आहे ते सगळं घेतल्याच्या नंतर ती तिच्या देवघरामधून बाहेर पडली. तसं तिची सासूही तिच्या रूममधून उठली आणि दुरून नंदाकडे बघायला लागली. जी नंदा होती ती नटून थटून चांगल्या पद्धतीनं तिच्या हातामध्ये त्या वस्तू घेऊन बाहेर निघली. आता नंदा जशी बाहेर पडली ना तसं तिला विचित्र वाटायला लागलं. जसं अगोदर 3 वेळा केलं तशी फील नंदाला आलीच नाही. तिला फार विचित्र वाटायला लागलं, तिला ओशाळल्यासारखं वाटायला लागलं, तिला अलग प्रकारची भीती वाटायला लागली. आता तिला माहिती नव्हतं की आपल्यासोबत नेमकं होणार काय आहे. पण तिला असं वाटत होतं की बाबा जशी जशी पूजा संपत येते ना तशी तशी काही शक्ती वगैरे आहे ती निर्माण होत असेल आणि त्या शक्तीची जी वाईब आहे ना ती हिला येत असेल. त्यामुळं भीती, थोडंसं गारवटपणा, थोडंसं नर्वसपणा तो अंगामध्ये येत असेल असं तिने विचार केला. मग नंदा हळूवार त्या आडापाशी जाते, बसते, मांडी घालते, पाठ ठेवते, त्याच्यावर सगळी पूजा करते आणि ती मंत्र वाचायला चालू करते. तिनं जसे मंत्र वाचायला चालू केले ना तिची जी सासू आहे ती तिच्या नवऱ्याला उठवते, तिच्या सासऱ्याला उठवते, तिच्या देराला उठवते, देराच्या बायकोला उठवते, घरामध्ये जितके पण मेंबर्स आहेत त्या सगळ्यांना उठवते.
आणि सगळ्यांना घेऊन घराच्या बाहेर येते. नंदाचं इकडं चालू, मांडी घालून मंत्र वाचणं. तिची ती छोटी मुलगी आहे, ती जवळ होती, ती तिथं जराशी रडतीये थांबतीये. आणि नंदाचं चालू, अजिबात तिच्याकडे बघत नाही आहे. मग काही वेळाच्या नंतर तिचा जो नवरा आहे त्याला राहावलं नाही. तो सरळ तिच्यापाशी जातो, तिच्या केसांना पकडतो आणि वर उचलतो. उचलल्याच्या नंतर नंदा आरबळते. मागं बघितलं तर सगळा परिवार जागे झालेला, सगळा परिवार माझ्याकडे बघतोय. नंदाचे हार्टबीट वाढलेले असतात, तिच्या अंगाला घाम सुटतो. नंदा बोलण्याचा प्रयत्न करते, पण नंदाच्या घरचे जे असतात त्या अजिबात ऐकायच्या परिस्थितीमध्ये नव्हते. फार बेकार परिस्थितीमध्ये होते. म्हणजे त्यांना असं काही वाटतच नव्हतं, त्यांना काही असं ऐकायचंच नव्हतं. नंदाचा जो नवरा आहे तो बेदम तिला मारायला लागला. मग मारल्याच्या नंतर सगळी शांत झाले. नंदाला विचारलं की तू असं का केलंस? तू जादूटोणा करतेस, तू मंत्र उच्चारतेस, थांब, सगळ्या गावाला जागी करतो आणि तुला जाळूनच टाकतो. त्यावर नंदा हात जोडायला लागली. अहो माझा ऐका तर खरं, नंतर तुम्हाला जे काय करायचं ना ते तुम्ही करा. मग तिचा जो नवरा आहे तो म्हणतो का काय ऐकायचं तुझं सांग. नंदा म्हणते मी एका तांत्रिकाकडे गेलते, त्यानं अशी पूजा करायला सांगितली आणि त्या पूजेचं जे फळ आहे ना ते मला मुलगा होणार आहे असं त्याने सांगितलं. मी फक्त मुलाला जन्म देण्यासाठी हे काही जे काही प्रकार आहे ना हा सगळा काय प्रकार करते. तर माझा विश्वास ठेवा, माझ्यावर तुम्ही असा अन्याय नका करू. आता नंदाचं असं बोलणं ऐकल्याच्या नंतर तिच्या नवऱ्याच्या मनामध्ये लालूच निर्माण झाली की जर असं असेल तर काय अडचण आहे आणि याच्यामध्ये असंही कोणाला काय कळतंय. मग तिच्या नवऱ्याच्या पूर्ण परिवाराने विचार केला आणि त्यांनीही या गोष्टीमध्ये नंदाचा साथ देण्यासाठी सुरुवात केली. मग नंदानं जे राहिलेले मंत्र आहेत ते सगळे मंत्र वाचले, पूजा पूर्ण केली आणि घरामध्ये गेले. घरामध्ये गेल्याच्या नंतर सगळेजण सुरळीतपणे विचार करू लागले. आता ही चौथी पूजा होती, जी लास्ट पूजा होती ना ती आता बकऱ्याची राहिलेली होती. दुसरी अमावस्या आली, म्हणजे चौथी अमावस्या आली. चौथ्या अमावस्येला तिच्या स्वतः नवऱ्याने जाऊन बकरं आणलं. बकऱ्याचं छोटंसं पिल्लू नंदापाशी दिलं. तिला म्हणला की जाई याला घेऊन पूजा कर. नंदा रात्री 12 वाजता उठली, बकऱ्याला घेतलं, आपल्या मुलीला घेतलं, तिथं पूजा केली आणि तिथे त्या बकऱ्याचं मान कापली, त्याचं रक्त बाहेर काढलं, अर्धी वाटी इनं पिलं, 2 थेंब मुलीच्या तोंडामध्ये टाकलं आणि 2 थेंब नवऱ्याला प्यायला लावलं. तिथं ती पूजा संपली. पूजा संपल्याच्या नंतर काही महिन्यानं 2 ते 3 महिन्यानं नंदाला पुन्हा दिवस गेले. दिवस गेल्याच्या नंतर तिला सगळेजण चांगल्या पद्धतीनं वागवायला लागले, चांगल्या पद्धतीनं तिला ट्रीट करायला लागले. कारण की सगळ्यांना माहिती होतं ना की आता आपण पूजा केली आहे, पूजा झाल्याच्या नंतर जे काय होणार आहे, आता मुलगा होणार आहे, मुलगा झाल्याच्या नंतर सगळेजण खुश होणार आहेत. पण त्यांना माहिती नव्हतं की समोर आता नेमकं होणार काय आहे ते. 9 महिन्याच्या नंतर नंदाची डिलिव्हरी झाली आणि नंदाची ज्या वेळेस डिलिव्हरी झाली त्यावेळेस सगळ्यांना कळालं की आता नंदाची डिलिव्हरी झाली. सगळेजण नंदाकडे गेले, बघितलं तर सगळ्यांची मनं शांत झाली. कारण की नंदाला मुलगा झालेला असतो. तिचा जो नवरा आहे तो सगळ्या गावात पेढे वाटतो. तिच्या सगळ्या परिवारामधले सगळे लोक खुश राहतात. पण त्यांना माहिती नसतं तो जो मुलगा झालेला असतो तो पूर्णपणे श्रापित असतो आणि त्याला श्राप या कारणामुळे लागलेला असतो कारण की चौथी पूजा ज्या वेळेस नंदा करत होती त्यावेळेस या सगळ्यांनी तिच्या पूजेमध्ये भंग टाकला. तिला सगळ्यांनी बघितलं, तिची पूजा थांबवली आणि नंतर तिने परत पूजा केली. जे त्या पूजेमध्ये गॅप पडला होता त्या गॅपमध्ये एक असा श्राप त्या नंदाच्या लेकराला लागला, त्या मुलाला. आणि हे कोणालाच माहिती नव्हतं. सगळेजण आंधळे झाले होते की आमच्या घरामध्ये मुलगा जन्मला आहे. सगळेजण खुश, नंदा खुश, नंदाची आई खुश, नंदाचे बाबा खुश, नवरा खुश, ननंद खुश, देर खुश, देराची बायको खुश, सासू सासरे खुश, पूर्ण ते घर खुश. इतकं की त्यांच्या सुखाचा ठिकाणाच राहत नव्हता. इतकं सुख त्या सगळ्यांना भेटत होतं, इतके खुश ते सगळेजण होते. आता काही दिवस होतात, पूजा वगैरे होतात आणि सगळं झाल्याच्या नंतर अचानक जो नंदाचा नवरा आहे तो बिमार पडायला लागला. आणि बिमार अशा पद्धतीनं पडला की तो बाहेरून तर सगळा सुरळीत दिसू लागला
पण आतून बिमार पडला. आता तुम्हाला कसं सांगू, तिचा जो नवरा आहे, त्याच्या नवऱ्याचा जो काय म्हणतो आपण, जे एक महत्त्वाचा अवयव आहे, तो पूर्णपणे सडायला लागला, पूर्णपणे. आणि तो इतका कामातून गेला की त्याच्यामध्ये पू व्हायला लागला, तो बाहेर पडायला लागला. आणि त्याला जे काय नेचर असतं, जे काय शारीरिक गरज असते, तीसुद्धा त्याची भागत नव्हती, ती करायला ते कामच करत नव्हतं. आणि ही गोष्ट नंदाला आणि त्याच्या नवऱ्याला असं माहिती होती. आणि जसं जसं त्याच्यावर असर पडत होता, तसं तसं नंदाचा नवरा एकदम शरीराने असा वाळत वाळत गेला. आणि एक दिवस असा आला ज्या दिवशी नंदाचा नवरा जीव मेला, म्हणजे मरण पावला. ते मेल्याच्या नंतर लगेच सेम तसंच नंदाच्या देरासोबत झालं. तिचा देरही मरण पावला. हळूहळू करत नंदाचा जो पूर्ण परिवार आहे, त्या परिवारामध्ये जितके पण लोक होते, त्या सगळ्या लोकांना काही ना काही प्रॉब्लेम झाली. आणि ती प्रॉब्लेम अशी झाली की नेमकं शरीर संबंध आपण बनवतो ना, त्याच रिलेटेड ती प्रॉब्लेम त्या सगळ्या माणसांना झाली. आणि सगळी माणसं हळूहळू करत करत मरत गेले. आता नंदाच्या घरामध्ये फक्त नंदा आणि तिचा सासरा जिवंत होता. आणि आता त्या नंदाला देखील जे काय प्रॉब्लेम होती, ती प्रॉब्लेम यायला चालू झाली होती, म्हणजे महत्त्वाच्या अवयवावर. आणि तिच्या सासऱ्याला ते जाणवू लागलं की नेमकं हे व्हायलंय काय. मग ती जी नोकराणी होती त्यांच्या घरामध्ये काम करणारी, ती नोकराणी तिच्या सासऱ्यापाशी असंच बोलता बोलता बोलली की काका, तुमच्या घरामध्ये जे हा काय प्रॉब्लेम होत आहेत ना, याच्या पाठीमागं तुमची सून नंदाच आहे. आता असं म्हणल्याच्या नंतर त्याच्या पायाखालची जमीन सरकली. कारण की त्याला माहीत होतं ना की नंदानं जे केलं आहे ते फक्त आमच्या परिवारालाच माहिती आहे. मग या नोकराणीला कसं माहीत झालं? आणि नोकराणी डायरेक्ट कसं म्हणते की या सगळ्या कारणामागं तुमची सून नंदाच आहे म्हणून. मग तो थोडासा आरबळ, आणि आरबळल्याच्या नंतर आपल्या नोकराणीला म्हणतो की तू असं कसं काय बोलू शकतेस माझ्या सुनेबद्दल? तुला हिंमत कशी आली? कुठून आली तुला हिंमत माझ्या सुनेबद्दल असं बोलायची? इथंच तुला कापून टाकेल माझ्या सुनेबद्दल अशी काही बोलली तर. मग ती नोकराणी म्हणते की इतकं काय भडकायले तुम्ही? तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे की तुमच्या सुनानं काय केलं आहे म्हणून. आणि जरी तुम्हाला माहिती नसेल, मी सांगते, तुमच्या सुनाला मुलगा होत नव्हता, तिला मीच त्या तांत्रिकाकडे घेऊन गेले. आणि तिथं तिला ते मुलगा झाला. तसा माहीत नसेल ना तुम्हाला, तर विचारा तुमच्या सुनाला. आता याला पहिलीच माहिती होतं ना की बाबा माझ्या सुनानं नेमकं केलं आहे काय. मग तो शांत राहिला. आणि थोड्या वेळाच्या नंतर तिला म्हणलं की हां, तू बोललीस ते बरोबर आहे. पण ती नोकराणी त्याला म्हणली की आपण हे थांबवू शकतो ना, जर हे जर नाही थांबलं ना, तुम्ही बी मरसाल, ती नंदाही बी मरल, त्या नंदाची पोरगी बी मरल, आणि तिचं झालेलं जे नवपोरग आहे ना ते बी मरल, तुमचा सगळा कूळ मरून जाईल. मग हा म्हणलं की मग आता करायचं काय? तुम्ही माझ्यासोबत चला म्हणला ते तांत्रिकापाशी. मग तिचा सासरा आणि ती बाई नोकराणी त्या तांत्रिकापाशी जातात आणि त्या तांत्रिकाला बोलण्याचा प्रयत्न करतात. तर तो तांत्रिक म्हणतो की बघा, ही जी पूजा आहे ना, या पूजेमध्ये नुकसान काहीच नाही आहे, पण अडचण अशी आहे, जर पूजेमध्ये काय अडथळा आला, जर ही पूजा थांबली किंवा त्याच्यामध्ये कोणी रोकटोक केली किंवा पूजा करताना दुसरं कोणी बघितलं, तर या पूजेमध्ये एक श्राप आहे. तो श्राप असा आहे, जर एखाद्या माणसावर लागला आणि त्या माणसाच्या निगडीत त्या माणसाचे जे नातेवाईक आहेत, जे त्यांच्यापाशी थांबतात, त्या नातेवाईकांना तो श्राप पूर्णपणे जिवंत मारतो आणि नंतर त्या माणसाचाही जीव घेतो. आणि जर असं झालंच, श्राप लागलाच, आणि तो श्राप कसा ओळखायचा ते पण मी तुम्हाला सांगतो. श्राप असा आहे, तो त्या श्रापामध्ये नेमकं त्याच अवयवाला प्रॉब्लेम होता, जे अवयव मानसिक म्हणजे शारीरिक सुखाचा आनंद घेते ना माणूस, त्याच जागेवर तो श्राप लागतो आणि तिथूनच ते माणूस मरण्याच्या वाटाकडे जातो. कारण की ही जी पूर्ण प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया फक्त त्याच कारणापासून चालू झालेली असते. जेव्हाच प्रक्रिया चालू करायची असते, त्यावेळेस त्या स्त्रीनं तिच्या नवऱ्याला आणि एक अननोन पुरुषासोबत संबंध बनवायला पाहिजे, तेव्हा ही प्रक्रिया चालू होते. आणि ही प्रक्रिया शेवटही याच पद्धतीने होते. जर कुणं टाळलं, जर कुणी अडचण आणली, कुणी बघितलं पूजा वगैरे करताना, तर हा श्राप लागू होतो. आणि जर हा श्राप लागला, तर या श्रापाला संपवण्याचं एकमेव असं एकच उपाय आहे, आणि तो उपाय म्हणजे ज्या माणसाने ही पूजा केली आहे त्या माणसाचा बळी द्यायचा.
आणि त्याचा बळी असा द्यायचा की त्या माणसाला त्याच विहिरीमध्ये जीव द्यायचा. तेव्हा हा श्राप तिथंच संपतो आणि तुमचं जे काय कुळ आहे ना ते सगळं काही सुरळीतपणे वाचतं. आणि जर हे श्राप तुम्ही संपवला नाही तर तुमचं सगळं कुळ मरून जातं. आता त्याच्या सासऱ्याला माहीत झालं की बाबा आपले तर आता सगळे फॅमिली मेंबर्स मेलेले आहेत. जो काही आहे तो कुळ वाचवण्यासाठी तो एक मुलगा आणि ती एक मुलगी आहे. आणि आता माझं काय, माझं तर अर्ध गेलं आहे आणि आता तर मी मरणार आहे आणि त्यांना जर वाचवायचं असेल तर मला तिला संपवावं लागेल, असं त्या म्हाताऱ्याचं म्हणणं झालं. पण अडचण अशी झाली की तिची नंदा होती, तिचा जीव इतका जास्त त्या मुलामध्ये होता की खूप 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 भयानक पद्धतीनं. मग एक दिवस तिचा सासरा आणि नंदा घरामध्ये झोपलेले होते. सासरा अर्ध्या रात्री उठतो आणि हातामध्ये काठी घेतो आणि नंदाच्या डोक्यामध्ये जोरात मारतो. नंदा तिथं बेहोश होते. तिचा सासरा नंदाला उचलतो आणि घराबाहेर जो आड आहे त्या आडामध्ये फेकून देतो. नंदा त्या आडामध्ये मरून जाते. दुसरा दिवस उजाडतो. लोकांना तिचा सासरा बोलावतो, लोकांना ते मृतदेह बाहेर काढायला लावतो. तिचा अंतिम संस्कार वगैरे सगळं काय होतं, सगळं काय सुरळीत सगळं संपून जातं. आणि ह्या ज्या रात्री केलेलं असतं ना, याच्या ठीक 12 दिवसाच्या नंतर अमावस्येची रात्र येणार होती. आता या म्हाताऱ्याला माहिती नव्हतं की आता पुढं काय होणार आहे म्हणून. याला वाटलं की आता सगळा श्राप संपलेला आहे, माझं कुळ वाचलं आहे, जितकं पण नुकसान झालं आहे ते होऊ द्या, झालं तर झालं. मग माझं जे कुळ आहे ते संपलं तरी नाही, कमीत कमी आता तो पुढे तरी जाईल, माझी पिढी तरी पुढं जाईल. माझा नातू आहे, माझी नातव आहे, ज्यांना मी चांगल्या पद्धतीने जगवेल. आणि हे मोठं झालं की याचं लग्न करून दिलं की आपण कधीही मरून जाणार. मग 12 दिवसाच्या नंतर अमावस्या येते आणि त्या अमावस्येला जे वातावरण असतं ते फारच विचित्र पद्धतीने बदललेलं असतं. आता घरामध्ये तो एकलाच, त्या नंदाचा सासरा, ती छोटीशी मुलगी आणि ते छोटंसं बाळ, मुलगा. त्या घरामध्ये हे तिघंजणं. घर फार मोठं होतं, फार मोठं. आणि त्या घराला पूर्ण सागवानाचे दरवाजे, सागवानाच्या खिडक्या आणि माळवदाचं घर होतं. पण त्या रात्री जे वातावरण होतं ना ते इतकं विचित्र आणि इतकं वेगळं होतं की ते आजपर्यंत त्या नंदाच्या सासऱ्याने तसं वातावरण अनुभवलं नव्हतं. बाहेर जर तिचा सासरा आला तर इतका गारवा होता की जसं की एखाद्या एशीमध्ये तो उभा राहिला आहे. आता त्या काळात एस्या तर तेवढं कोणी यूज नाही करायचं, पण मी आत्ता तुम्हाला सांगतो की जशा प्रकारचा गारवा होता ना तो तशा प्रकारचा गारवा होता तिथं. असा होता की जसं एशीमध्ये उभं राहिलो आहे. आभाळामध्ये एक विचित्र प्रकारची चमक होती. झाडझुडपं जे होते ते एकदम शांततेनं वाऱ्याच्या झुळकी अनुभवत होते. झाडाझुडपाचे जे पाले आहेत ते हालताना तर दिसत होते पण त्यांचा आवाज येत नव्हता. आणि त्याला असं हुरहुर वाटायला लागलं. तो कित्येक वेळा आपल्या रूममध्ये गेला, झोपण्याचा प्रयत्न केला, त्याला झोप आली नाही. भले की ते दोन्ही लेकरं झोपलेले होते आणि त्याला झोप न आल्यामुळं तो बाहेर अंगणामध्ये येऊन उभा राहिला होता. आता मला तुम्ही सांगा, एखाद्या माणसासमोर त्याचे पूर्ण लेकरं मरत आहेत आणि त्या माणसाने स्वतः आपल्या सोनाला मारलं आहे तर त्याच्या डोक्यामध्ये थोड्याफार गोष्टी तर त्या येणारच ना. आणि त्या गोष्टी जर डोक्यामध्ये आल्या तर माणसाला झोप कशी येणार. थोडंसं इमॅजिनेशन करून बघा, इतका भयानक प्रकार जर कोणाच्या घरामध्ये घडला तर त्याची अवस्था काय होईल. तर तशा प्रकारची त्या नंदाच्या सासऱ्याची अवस्था होती. त्याला झोप येत नव्हती आणि त्यावेळेस अमावस्येची रात्र आणि त्यावेळेसचं जे वातावरण होतं ते पण फार विचित्र पद्धतीने होतं. त्याच्या घरामध्ये जे नौकर काम करायचे ते सुद्धा त्याच्या घरी जाऊन मस्त आरामशीर झोपलेले होते. हालाकी एखादा नौकर त्याच्यासोबत राहायचा पण यावेळेस तो राहिला नव्हता. तो एकलाच घरामध्ये होता. बाहेर येऊन तो उभा राहिला. त्याला असं वाटत होतं की कुणीतरी आपल्या कानामध्ये फुसफुसते. तो थोडा भीत होता. आता जुन्या काळातला माणूस होता, त्याला भूतापिरताचं काय भेव वाटत नव्हतं. तरी पण यावेळेस आज त्याला तसं जाणवत होतं की कोणीतरी आपल्याजवळ आहे आणि ते असं आहे आपल्याजवळ की आपला म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीला त्याचा जीव घ्यायचा आहे असं त्याला जाणवत होतं. त्याला असं वाटत होतं की आज माझं मरण येणार आहे म्हणून. तेवढ्यात त्याचं लक्ष त्या समोर असलेल्या आडाकडे गेलं आणि त्याच्या कानामध्ये काही शब्द पडायला लागले. तो तिथं बाहेर उभा. वातावरण विस्कटलेलं होतं, एकदम शांत काळोख पडलेला होता. त्या आडावर थोडा प्रकाश पडत होता आणि तो प्रकाश त्याच्या घराच्या बेताळावर जो लाईट लावलेला होता त्या लाईटाचा होता. आड काय स्पष्ट दिसत नव्हता पण कळत होतं की हा इथं आड आहे म्हणून. त्या आडामधलं जे पाणी आहे ते वाजत होतं.
जसं आपण एखादा गोटा आडामध्ये टाकतो आणि कसं पाणी असं हलतं त्यावेळेस कसं वाजतं, तशा प्रकारचं ते पाणी वाजायला लागलं. आणि त्या वाजणाऱ्या आवाजामधून एक असा आवाज याच्या कानावर यायला लागला जसं की त्याची सून मंत्र म्हणतीये. आता यानं बघितलं होतं ना त्या चौथ्या पूजेला की बकरं कापताना सून मंत्र म्हणतीये, सगळेजण ते आजूबाजूला उभे होते. तर तसला आवाज याच्या कानावर यायला लागला. आता याला कळलं नेमकं मला असा आवाज येतोय का, याचा विश्वास बसणं, हे नेमकं असं होते काय. तो आपल्या कानाला असा झांबलतो, चोंबाळतो, असं डोक्याला मारतो, थोडंसं फ्रेश होण्याचा प्रयत्न करतो, डोळ्याला चोंबाळतो की बाबा जेणेकरून हे काय भास होत आहेत ना हे बंद होतील म्हणून. पण ते भास बंद होत नव्हते. त्याच्या घराच्या ज्या खिडक्या होत्या त्या पूर्णपणे उघडल्या, दरवाजे उघडले. हा पाठीमागं वळून बघतो तर त्याच्या घराच्या जे 2-4 खिडक्या बाहेर होत्या ना त्या उघडलेल्या दिसल्या. याचं डोकं चाललं, यार आपण तर पूर्ण खिडक्या बंद केलेल्या होत्या, दरवाजा पण आडोसायला होता, मग या उघड्यात कसं काय. याचं पुन्हा पुन्हा लक्ष त्या आडाकडं जातं, कारण की आडामधून आवाज आलेला असतो. आडाकडं बघितल्याच्या नंतर एक आड असा वर थोडासा बांधलेला असतो, तर त्या आडामधून एक डोकं वर आल्यासारखं याला दिसतं. हा थोडा ध्यान धरून बघतो, कुणीतरी त्या आडामध्ये आहे. हा गडबडीनं आपल्या घरामध्ये जातो. जी टॉर्च ठेवलेली असते ती शेलवरची टॉर्च तुम्हाला माहिती असेल मोठी असते, स्टीलसारखे पहिल्या काळामध्ये वॉचेस होत्या, म्हणजे टॉर्च होत्या. ती टॉर्च उचलतो आणि बाहेर येतो आणि त्या आडाकडे दाबतो. तो कुणीच नसतं तिथं, सगळं काही सुनसान असतं. त्याला भीती वाटायला लागते, कारण की त्या आडामधून त्या छोट्याशा प्रकाशामध्ये काहीतरी वर आल्यासारखं दिसलं याला वाटलं माझी सून वगैरे आली का काय बाबा, भूतप्रेत आलं का काय. याला भीती वाटायला लागली. हा ती बॅटरी घेऊन डगमगत त्या आडाकडे जातो, बघण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला दिसत काही नाही तिथं. तो आडाच्या जवळ जातो, आडामध्ये बघतो तर आडामध्ये काहीच नसतं, सगळं पाणी शांत असतं. आणि ते पाणी अशा प्रकारे हलत असतं की समुद्रामध्ये लाटा कशा हलतात अशा हळूहळू. आवाज नाही, आवाज अजिबात करत नव्हतं पाणी, पण ते पाणी हलत होतं हळूहळू हळूहळू. आणि जे आजूबाजूला जे खिंडी होत्या ना त्या खिंडीमध्ये जर ते पाणी तसं ताळलं तर त्या ताळण्याचा देखील आवाज येत नव्हता. हे फार विचित्र प्रकार होता. नॉर्मली विहिरीमधलं पाणी हलताना आवाज येतो, हालाकी पहिले येऊ लागला, पण आता तो आवाज येत नव्हता. याला विचित्र प्रकार वाटला. याला वाटलं की बाबा जाऊद्या, जे काय आहे ना ते असू द्या, घराच्या खिडक्या वगैरे बंद करा आणि आपल्या नातवंडापाशी जाऊन झोपीचा. तो घरामध्ये जातो, दरवाजा बंद करतो, घराच्या खिडक्या पुन्हा बंद करतो. त्याला माहीत होतं की अगोदर बंद केलेल्या होत्या मी, पण खिडक्या उघड्या झाल्या कशा हे याला माहिती नव्हतं. याचं मन भिवू लागलं, तरी पण याने हिंमत करून सगळं बंद केलं आणि आपल्या रूमकडे निघाला, ज्या रूममध्ये त्याचा नात झोपलेली होती ना त्या रूममध्ये. त्याचाही दरवाजा त्याने आडा केलेला होता. तो रूमपाशी गेला, दरवाजा उघडणारच की त्याच्या कानावर आवाज आला, कोणीतरी गाणं म्हणतंय. लहान लेकराला झोपवण्यासाठी जे गाणं म्हणतो ना आपण, लल्ला लल्ला लोरी चंदनिया लुक जाना रे, अशा प्रकारचं गाणं. आता लोरी वेगळ्या पद्धतीची होती, मी तुम्हाला वेगळी सांगितली, पण त्याच्या कानावरती लोरी ऐकू यायला लागली. याला भीती वाटेल, हे काय प्रकार आहे. आता दरवाजा त्यानं आड केलेला होता, त्यानं हळूवार दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. आता तो दरवाजाही आवाज करायला लागला, कुई. याचं मन तसं तसं टक 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 करायला लागलं. याच्या अंगाला पूर्ण घाम सुटायला लागला, डोळे फिरायला लागले. हा पूर्ण दरवाजा उघडतो. पलंगावर एक स्त्री बसलेली, तिच्या मांडीवर याचा नातू झोपलेला, दुसऱ्या मांडीवर डोकं ठेवून त्याची नात झोपलेली, आणि ती लोरी म्हणते, चंदनिया लुक जाना रे पल भर में. ती बाई झोलती अशी. याच्या तोंडातले शब्द तोंडात अडकले. बोलायला जावं, शरीर साथ देत नाही. पळून जावं, शरीर साथ देत नाही. काही हालचाल करावी, शरीर साथ देत नाही. अजिबात एकदम शांत, एकदम रिलॅक्स, काहीच नाही. आणि त्याच्यासमोर ती बाई गाणं म्हणते,
लोरी लोरी लोरी. ती याच्याकडे बघतीये, हा तिच्याकडे बघतो. आता त्या रूममध्ये थोडासा प्रकाश होता, छोटासा लाईट लावलेला होता. त्या लाईटामध्ये त्या बाईचा चेहरा दिसला. तर ती बाई दुसरं कोणी नव्हतं, याची सूनच होती. पण तिचा अर्धा चेहरा सडलेला होता, जसा तिचा मृतदेह सापडलं होतं तसं. तिचे हात सडलेले होते, विहिरीमधल्या माशांनी तिला खाल्लेलं होतं ना, तशा प्रकारचं. आणि ती तिच्या लेकराला चोंबाळते आणि गाणं म्हणते, लोरी लोरी लोरी. आणि हळूवार तिच्या मांडीवर असलेल्या लेकराला ती असं उचलते, तिच्या तोंडापाशी आणते, एक चुंबन देते तिच्या लेकराला. तिच्या सासऱ्याकडे बघते आणि हसते. काय म्हणते माहिती आहे? तुझा कोड वाचवण्यासाठी तू माझा बळी घेतलास, असं म्हणते. आणि तिच्या हातामध्ये जे लेकरू होतं ना, त्या लेकराची मान कचा कचा तोडून खाती. आणि तिच्या समोर ते लेकरू असं पलंगावर फेकून देते. आणि जे दुसरं लेकरू मांडीवर झोपलेलं असतं त्याचीही मान ती झोपेमध्येच खाते. याच्यासमोर त्याची मेलेली सून येऊन तिचे लेकरं खाते, तरीसुद्धा याला काही करता येत नाही. हा एका जागेवर स्तब्ध राहतो आणि ती पलंगावरून उठते, हळूवार खाली उतरते, याच्याजवळ येते, याला म्हणते, वाचव तुझा गोळ आता. या घरामध्ये जे कोणी पण येईल ना, त्याचा मी असा जीव घेईन. आणि ती नंदा तिथून निघून जाते. आणि तो जो तिचा सासरा आहे तो जाग्यावरच उभा राहतो. त्याचं शरीर त्याला साथ देत नाही आणि तो तिथं बेहोश पडतो. आणि जसा बेहोश पडला ना, तो तसाच मरून जातो. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या घरामध्ये नौकर येतात त्यावेळेस बघतात तर दोन्ही लेकरं मेलेले. तिचा सासरा तो मेलेला, पूर्ण घराचा कुळाचा नाश झालेला. गावातले लोक त्या सासऱ्याचा, त्या लेकरांचा अंतिम संस्कार करतात आणि त्या घराला कुलूप लावतात. मग कितीतरी वर्षाच्या नंतर एक स्टँडर्ड परिवार त्या घराला विकत घेतो आणि तिथं राहण्यासाठी येतो. आता त्यांना माहिती नसतं की नेमकं या घरामध्ये काय झालेलं आहे, अजिबात माहिती नसतं. पण त्यांच्यासोबत जे काय होणार होतं ते इतकं भयानक होणार होतं ना, की आता जी तुम्ही भयकथा ऐकली आहे याच्यात तरी कमी भयानक होतं. पण त्यांच्यासोबत माय गॉड, ते लवकर मरत नाही आहेत, पण त्यांच्यासोबत ज्या गोष्टी होतात त्या ते बाहेरही सांगू शकत नव्हते आणि सहनही करू शकत नव्हते. मरतात तर ते पण फार विचित्र पद्धतीने. आता तुम्हाला ही भयकथा आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या भयकथेला जितकं होईल तेवढं शेअर करा. कारण की मी तुमच्यासाठी अशा प्रकारच्या भयकथा निर्माण करतो की तुमचं मनोरंजन ना असं एकदम मनामधून व्हायला पाहिजे. तर प्लीज थोडासा सपोर्ट दाखवा.